त्यावेळेला आपण सर्वजण स्वतःला त्रिक्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे. यावेळेला सुरुवातीची प्रार्थना सिस्टर मोनिका करील. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद ते प्रभू परमेश्वरा. आज बाप्पा या सप्ताहाच्या दिवशी प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र पायाचे आलेले असताना बाप्पा आज बाप्पा पवित्र आत्मा तू ये माझ्या देवा. पवित्र आत्मा येशूच्या आत्म्यात ये आणि आम्हा प्रत्येकाला देवा आत्म्याचा स्पर्श करून बाप्पा ती स्तुती ती भक्ती बाप्पा तू त्या आत्म्याद्वारे तू कर. आणि बाप्पा परमेश्वरा तू सुंदर असा वचनाद्वारे तू बोल, कारण तुझे वचने आमच्या जीवनाकरता प्रकाश आहे, पावला करता दिवा आहे माझ्या देवा. आज त्याप्रमाणे वागावं चालावं म्हणून बाप्पा तू तो अभिषेक आम्हाला दे माझ्या देवा. आणि बाप्पा परमेश्वरा आज सर्व काही बाप्पा तुझ्या गौरवासाठी आज तू आणि तू करून घे माझ्या देवा. पुन्हा एक बार बाप्पा सर्वांना बाप्पा त्या आत्म्याचा अभिषेक करून बाप्पा ती स्तुती ती भक्ती ती वचने बाप्पा तू अधिक आशीर्वादित केलास माझ्या देवा. मी तुला धन्यवाद 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 दे. धन्यतारक येशू ख्रिस्त याच्याच प्रेमळ गोड नावाने मागते म्हणते आमेन. यावेळेला आपण कॉयर बरोबर स्तुती आणि भक्ती करत प्रभू परमेश्वराच्या चरणी आपण जाऊया. जय जयकार करा हो येशूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो येशूचा, जय जयकार करा. माझा पित्याचा माझा येशूचा माझा आत्म्याचा त्रैक्य देवाचा, माझ्या पित्याचा माझा येशूचा पवित्र आत्म्याचा त्रैक्य देवाचा. जय जयकार करा हो येशूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो येशूचा, जय जयकार करा. माझे जीवन अर्पितो
प्रकृतीने देत असे कृपा ही मला, तुझ्यासाठी दुःखे कष्ट सहाया. प्रकृतीने देत असे कृपा ही मला, तुझ्यासाठी दुःखे कष्ट सहाया. प्रेमाने बोलाविले मला, तुझ्या पावलावर पाऊल टाका. प्रेमाने बोलाविले मला, तुझ्या पावलावर पाऊल टाकायला. हालेलुया, 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 स्तुती गीत गाई, जीवनभर मी हर्ष करी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाई, जीवनभर मी हर्ष करी. भूमीचे मोलवान पीक बनाया, आणि देवासाठी संपत्ती फार. भूमीचे मोलवान पीक बनाया, आणि देवासाठी संपत्ती फार. वारिले प्रीतीने रक्त आपुले, निवडिले मला साऱ्या कुळातून. वारिले प्रीतीने रक्त आपुले, निवडिले मला साऱ्या कुळातुनी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाई, जीवनभर मी हर्ष करी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाई, जीवनभर मी हर्ष करी. गीत गाईन मी येशू संगे, गाऊनी थकतील अन्यजन ते. गीत गाईन मी येशू संगे, गाऊनी थकतील अन्यजन ते. काय देऊ मी माझ्या देवाला, प्रीती केली तू मज भाव्यावरी. काय देऊ मी माझ्या देवाला, प्रीती केली तू माझ्या भाव्यावरी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाई, जीवनभर मी हर्ष करी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाई, जीवनभर मी हर्ष करी. जीवनभर मी हर्ष करी. जीवनभर मी हर्ष करी. हे अति पवित्र जिवंत आणि थोर माझ्या सैन्यांच्या सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजचा हा सुंदर दिवस प्रभू तो आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे. ही तुझी दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम आहे. म्हणून आम्ही तुला स्तुती स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद दे. यावेळेला आलेले असताना प्रिय प्रभू देवा, आम्ही जसे आहोत तसे तो आम्हा प्रत्येकाला स्वीकार. कारण प्रभू ही तुझं प्रेम आहे. म्हणून माझ्या देवा, यावेळेला तू तुझ्या आत्म्याच्या प्रेरणा आणि सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाच्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती तू करून घेतलास. म्हणून आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला येशू देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे
आम्हा प्रत्येकाशी तू बोल प्रभू. बोलणारा कोणी नाही, तू स्वतः आहे. कारण माझ्या देवा तुझी वचन मनाच्या रुचीपेक्षा गोड असून आम्हा मानवाकरिता तो आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तो अभिषेक मला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आजच्या मननासाठी परमेश्वर देवाने यशियाचं 37वा अध्याय आणि 31व वचन तो आपल्याला दिलेलं आहे. तर आपण ते हळूवारपणे एक एक करून ऐकूया. यहुदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष. यहुद्याच्या घराण्यातील निभावलेला अवशेष. आता या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे? यहुद्याच्या घराण्यातील निभावलेला अवशेष. काय झालेला? निभावलेला अवशेष. काही निभावलेला अवशेष म्हणजे कोण? निभावलेला अवशेष म्हणजे कोण हे आधी आपण पाहूया. हालेलुया, हालेलुया. जर आपण शास्त्रीच्या 7व्या अध्यायामध्ये जर गेलो तर या ठिकाणी प्रियानो आपल्याला दिसून येते की मिद्यानी लोक इस्रायलाशी युद्ध करण्यासाठी आलेले आहे. आणि बायबल म्हणते ते मोरे डोंगराच्या जवळील खोऱ्यामध्ये एकत्रित आहे. आणि तेव्हा गिदोन हा सर्व इस्रायल लोकांना घेऊन त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी गेलेला आहे. आणि ज्या वेळेला ते मिद्यानाशी युद्ध करायला जातात, बायबल असं म्हणते ते एकूण 32,000 लोक होती. किती लोक होती? 32,000 लोक होती. आणि जेव्हा गिदोन परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि आज्ञा मागतो त्यावेळेला परमेश्वर गिदोनाला सांगतो की त्या सर्व इस्रायल लोकांना त्यांच्या कानी पडेल असं जाहीर करून सांग की जो कोणी भित्रा किंवा घाबरत असेल त्यांनी या गिलाद डोंगरावरून माघारे फिरावे. जो कोणी भित्र आहे, घाबरत आहे त्यांनी आत्ताच माग फिरावे. पण हा खूप विचित्र प्रश्न परमेश्वर गिदोनाला सांगतो जाहीर करायला. जसं जर चर्च मध्ये जेव्हा लोक येतात भक्तीसाठी आणि त्यांना जर विचारलं की तुमचा विश्वास आहे का, सर्वजण हेच म्हणतील विश्वास असल्याशिवाय आम्ही आलोय काय ब्रदर? बघा, विश्वास असल्याशिवाय आम्ही आलो का ब्रदर? गिदोनासमोर देखील हा प्रश्न आहे. ही सर्व लोक मिद्यानाबरोबर युद्ध करण्यासाठी लढण्यासाठी आलेला आहे आणि त्यांना कसं मी हे ऐलान करू की तुम्ही जर भित्रे आहात, घाबरलेले आहात, जर भिणारे किंवा घाबरणारे हे कसं येतील? पण प्रियानो, मनुष्याचा विचार आणि देवाचा विचार हे काय आहे? खूप वेगळं आहे. कारण देवाला माहिती आहे की कोण लढणारे, कोण प्रामाणिक आहे. आणि जेव्हा गिदोन हा जाहीर करतो
कोणी घाबरलेले आहे, जे कोणी भित्रे आहे, त्यांनी आत्ताच या डोंगरावरून काय करावं, तुम्ही माघारी फिरू शकता. बघा, या गेला डोंगरावर तुम्ही माघारी फिरू शकता. आणि त्यावेळेला असं निदर्शनाला आलेलं आहे गिदोनाला, बायबल म्हणते की त्यातले 22,000 लोक माग फिरले. किती? 22,000. उरले किती? 10,000. त्या 10,000 घेतो. तरी परमेश्वर म्हणतो या 10,000 देखील, या 10,000 देखील युद्ध करणारे खरे किती आहे हे मी तुझ्यासाठी पाठवून दे. त्यांना पाणतळ्यावर ने. कुठं नाही म्हटलेलं आहे? त्यांना पाणतळ्यावर ने. आणि ज्या वेळेला तो त्यांना पाणतळ्यावर नेतो, परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की जसं मी तुला सांगेन, ज्याला ठेव म्हणेन त्याला तू ठेव, आणि ज्याला नको म्हणेन त्याला तू काय कर, माघारे पाठवून दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी प्रियानो, परमेश्वर गिदोनाला सांगतो की या ठिकाणी परमेश्वर त्याला काही चिन्ह देतो. आपण 5व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळते, 7 आणि 5 मध्ये. त्याप्रमाणे त्याने लोकांना पाण वाट्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो, त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ. तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ. आणि जे तोंडाशी हात घेऊन पाणी चाटून प्याले ते एकूण 300 भरले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वर देव त्या लोकांना निवडत आहे ज्यांच्या हातात हत्यार आहे आणि ते पाणी पीत आहे, म्हणजेच ते सज्ज आहेत युद्धाला. आणि आज या हजारामधून किती लोक होते? फक्त 300 लोक होते. किती होते? 300 लोक होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या 300 लोकांना परमेश्वर म्हणतो गिदोनाला, ही ती लोक आहेत जे युद्ध मध्ये पुढे जातील, ते लढतील आणि ते विजयी मिळवतील. तू या लोकांना घे आणि युद्धासाठी जा. हालेलुया, 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 हालेलुया. तर याच गोष्टी जर आपण नवीन करारामध्ये जर गेलो प्रियानो, आपल्याला योहानाचा 6वा अध्याय आणि 53 ते 66 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. येशूच्या मागे भरपूर लोक आलेली आहेत. पण ज्या वेळेला प्रभू येशूने या जगात असताना तो त्यांना सांगतो, जे पुत्राचे मांस व रक्त याविषयी जेव्हा सांगतो, जे खात नाहीत ते पीत नाहीत त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. आणि हे काही लोकांना आवडलेला नाही. आणि बायबल म्हणते भरपूर लोकांनी त्यावेळेला त्याला सोडून गेले, सोडून गेले. आणि तो पेत्राला देखील म्हणतो, ते सर्वजण गेले, तुलाही जायचं असेल तर तुम्ही तुमच्यापैकी तुम्ही जाऊ शकता. पेत्र म्हणतो, तुझी वचन आम्हाकरिता काय आहे? जीवन आणि आत्मा आहे. आम्ही तुला सोडून कुठं जाऊ? प्रियानो, आज परमेश्वर म्हणतो, जे त्या ठिकाणी शेवटपर्यंत टिकून राहते तेच ते देवाची लेकर आहे. म्हणून बायबल म्हणते, बोलवलेले अनेक आहे, बोलवलेले अनेक आहे
परंतु निवडलेले काय आहे? थोडके आहे. निवडलेले थोडके आहे. तर आज जो विषय आहे प्रियानो, निवडलेल्या त्या लोकांबद्दल, जे निवडलेले ठराविक आहे त्यांच्यावर आज आपण मनन करणार आहोत. विशेष करून कोणाबद्दल? कोणावर मनन करणार आहोत? जे निवडलेले ठराविक आहे त्यांच्यावर मनन करणार आहोत. तर या ठिकाणी पुढचं वाक्य आपण वाचूया. यशाया 37 आणि 31 मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे बघा. हा, पुन्हा खाली मूळ धरील व हा, वर फळ देईल पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल. व वर फळ देईल. काय म्हटलं नाही? पुन्हा खाली मूळ धरेल व वर फळ देईल. हालेलुया, 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 हालेलुया. तर जी निवडलेले ठराविक आहे, लक्षात घ्या, या ठिकाणी परमेश्वर देव म्हणतो की ते काय करतील? खाली मूळ धरील. कुठं मूळ धरील? खाली मूळ धरील. मग ते वर काय होईल? फळ देतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपण नेहमी देवाजवळ प्रार्थना करतो आणि आपण प्रार्थना करताना देवाजवळ आपण एकच मागणी करत असतो. आणि आपली मागणी काय आहे? आम्ही फळ देणारे व्हावे. हालेलुया, हालेलुया. कारण वरील भाग आपल्याला आवडतोय. वरील भाग आपल्याला काय होतो? आवडतो. खालील भाग आवडत नाही. म्हणजेच या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, लोकांना गरिबी आवडत नाही, श्रीमंती आवडते. दुःख आवडत नाही, सुख आवडतो. अपमान आवडत नाही, मान पान सन्मान आवडतो. बघा, त्यांना छळ नको आहे, छळायला आवडतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यांना आज्ञा ऐकायला नको आहे, पण तो आज्ञा द्यायला आवडतो. आज्ञा द्यायला आवडतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण का? कारण हे वरील गोष्टी आहे. आणि हीच गोष्ट परमेश्वराला देखील आवडते त्याच्या निवडलेल्या लोकांच्या बद्दल, की त्यांनी श्रीमंत असावं, त्यांनी सुखी असावं, त्यांनी आनंदित असावं. बघा, त्यांनी नेहमी आज्ञा देणारे किंवा आज्ञा करणारे असावे, ही देवाची इच्छा आहे. पण यासाठी परमेश्वर देवाच म्हणत आहे की त्यांनी त्यांची मुळं काय पाहिजे? खोलवर असणं गरजेचं आहे. खोलवर असणं गरजेचं आहे. कारण प्रियानो, खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण तर खाली मूळ खोलवर जर आहे, लक्षात घ्या, खाली मूळ जर खोलवर आहे तर वरती ते सुंदर तऱ्हेने वाढते आणि फळ देणारे होईल. हालेलुया, 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 हालेलुया. पण आपल्याला खाली नको आहे का? खाली नको आहे कारण खालच्या गोष्टी दिसत नाही. खालच्या गोष्टी काय होत नाही? दिसत नाही. लोकांना बघा, त्यांना काय पाहिजे? मी लोकांना दिसावं, लोक मला बघावेत. आजकाल प्रत्येकाला बघा, आज्ञा द्यायला आवडते, ऐकायला आवडत नाही. काम करायला नको, काम करून घ्यायला आवडते. बघा, एवढंच नाही प्रियानो, एखादं साधं ग्रुप फोटो वगैरे जरी काढत असेल तरी आपण बघतोय बघा की आपण अशी जागा निवडतोय, मी अतिशय स्पष्ट दिसावं, मी तर चांगला दिसावं. प्रियानो,
आज देवाची देखील हीच इच्छा तुमच्याबद्दल आहे. तुम्ही चांगलं दिसावं, तुम्हाला या जगात अधिक मानपान मिळावं, तुमची प्रगती व्हावी, तुम्ही मोठी व्यक्ती म्हणून ओळखली जावी. आणि या सगळ्यासाठी परमेश्वर देव म्हणतो की तुझी जी मुळं आहे ते खोलवर धरलेले असावं. तुझी मुळं काय व्हावं? खोलवर धरलेली असावं. मला एक वचन देतो, पण वाचूया. नीती सूत्र त्याचा 12वा अध्याय आणि 12व वचन त्याचा दुसरा भाग. 12वा अध्याय आणि 12 वचन त्याचा दुसरा भाग काय म्हणते बघा. परंतु धार्मिकाचे मूळ परंतु धार्मिकाचे मूळ फळ दे. फळ देते. काय म्हणते? धार्मिकाचे मूळ फळ देते. कोण फळ देते? मूळ फळ देते. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणतो तुला आधी काय करायला पाहिजे? खाली खोलवर जाणं गरजेचं आहे. बघा, खोलवर जाणं गरजेचं आहे. कारण जितकं तू खाली जाशील त्यापेक्षा अधिक तू वर असशील. मी काय बोलते तुमच्या लक्षात येते? हॅलो, तुम्ही जितकं खाली जाल तितकं तुम्ही काय याल? तितकं तुम्ही वर याल. प्रियानो, हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा तुम्हामध्ये दुःख अधिक येतो आणि ते जेव्हा तुम्ही सहन करता त्यावेळेला आनंदाच्या वेळेला तुम्ही भरकटणार नाही आहात. जितकं तुम्ही गरिबीमध्ये जाल, लक्षात घ्या, जितकं तुम्ही गरिबीमध्ये जाल त्यावेळेला तुमच्या मध्ये जर श्रीमंती आली तर त्यावेळेला तुम्ही काय होणार नाही? भरकटणार नाही. जितका तुमचा छळ होईल तितकं तुम्ही काय व्हाल? अधिक आणि अधिक काय व्हाल? तुम्ही धैर्यशील व्हाल. हालेलुया, हालेलुया. जितकं तुम्ही अपमान सहन करा तुमचा ज्या वेळेला सन्मान होईल त्यावेळेला त्या सन्मानामध्ये तुम्ही काय होणार नाही? भरकटले जाणार नाही. जो म्हणते ना हरभऱ्याच्या झाडावर, या जगाचा अधिपती लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतो आणि ते चढतात मी म्हणून, आणि नंतर काय होते? तोंडावरती आपडतात. प्रियानो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खाली जाणं म्हणजे काय? मूळ धरणं म्हणजे काय? तुमचं गुपित जीवन खूप महत्वाचं आहे. तुमचं गुपित जीवन खूप महत्वाचं आहे. कारण बाहेर खूप सुंदर आहे, पण प्रियानो खरं म्हणजे काय आहे? आत जर सुंदर आहे तर बाहेर तो अतिशय सुंदर असतो. लक्षात ठेवा. म्हणून तुमचं गुपित जीवन खूप महत्वाचं आहे. कारण जग तुम्हाला बाह्य रूप बघतोय, परमेश्वर तुम्हाला अंतर रूप बघतो. म्हणून प्रभू येशू या जगात असताना देखील मत्ती शुभवर्तमानाचा 6 अध्याय आणि 6व्या वचनात तो म्हणतो की तू काय म्हणतो या ठिकाणी? खोलीत जा. काय म्हणते? खोलीत जा, दार लावून घे आणि प्रार्थना कर. ही ती गुप्त गोष्ट आहे, ही गुपित जीवन आहे. कारण त्या खोलीमध्ये तू कशी प्रार्थना करतेस गुपितपणे, त्या खोलीमध्ये तू किती वेळ त्याच्या बरोबर घालवतोयस तेच तुझं खोलवर काय आहे? मुळवणं आहे. खोलवर तुझी मुळं रुतवणं आहे. किती वेळ तू गुपितपणे प्रार्थना करते. कारण लोकांच्या पुढे प्रार्थना करायला खूप आवडते, लोकांच्या पुढे बोलायला खूप आवडते. परंतु त्याच्या बरोबर तुम्ही तुमचं जीवन किती घालवता? जर तुमची मुळं रुतलेली आहे, तुम्ही जर त्याच्या बरोबर घालवता तर प्रियानो तुमचं वरील जीवन
अतिशय सुंदर बनेल. ओ हालेलुया, हालेलुया. तुमचं वरील जीवन काय होणार? अतिशय सुंदर राहील. तुमची फळं सुंदर राहतील. बघा, एक वचन आपण वाचूया. स्तोत्र 80 आणि 9 वचन बघा. स्तोत्र 80 आणि 9 वचन काय म्हणते? तू त्याकरिता जागा तयार केली. हा, तू त्याकरिता जागा तयार केली. म्हणजे परमेश्वर ते आपल्याकरिता जागा तयार केलेला आहे. हा, आणि त्याने मूळ धरून देश व्यापिला. देश व्यापिला. बघा, देवाने आपल्याकरिता सुंदर जागा तयार केलेली आहे. तुमच्याकरिता जागा कोणती आहे? शखाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता तुम्हाला ते जेव्हा बोलतो म्हणजे तुम्ही आता काय करणं गरजेचं आहे? मूळ धरणं गरजेचं आहे. जर तुम्ही मूळ धरला, कारण ही सर्वांना आवडते. बघा, कारण सर्वांना वाटते माझी भरभराटी व्हावी, माझ्याकडे सगळं काही असावं, मला मान पान सन्मान मिळावं, मला नेहमी आनंदित असावं, माझ्या कुटुंबात सुख असावं. आणि प्रियानो, हीच इच्छा देवाची देखील आहे. आणि देव काय म्हणतो की जर तुझी मुळं खोलवर रुतली गेली तर तूच फक्त सुखी राहणार नाही, तुझं कुटुंब सुखी राहणार नाही, तुझ्या सानिध्यात येणारे सर्वजण सुखी राहतील. सर्वजण सुखी राहतील. कारण परमेश्वराची हीच इच्छा आहे, तुम्ही त्याच साक्षी बनावं. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुम्ही साधारण लोक नाही आहात. तुम्ही बोलवलेले नाही आहात. तुम्ही काय आहात? निवडलेले आहात. कोण आहात? निवडलेले आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमची मुळं खोलवर असणं गरजेचं आहे. प्रियानो, खोलवर रुतणं गरजेचं आहे. कारण जर तुमची मुलं खोलवर नाही आहे, हॅलो, जर तुमची मुलं खोलवर नाही आहे, मत्ती शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन काय म्हणते बघा. तुमची मुळं जर खोलवर नाही आहे, काय म्हणते बघा. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले. आता या ठिकाणी बायबल काय म्हणते बघा. मूळ जर खोलवर नाही आहे तर सूर्य वर आला आणि ते काय झालेलं आहे? करपलेले आहे. कधी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा अनुभव आलेला आहे? एखादीची प्रगती आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपण काय करतो? लगेच जळायला चालू करतो. एखाद्याला जास्त महत्व मिळालं तर आपल्या मनात काय येते? लगेच आपण काय करतोय? जळतो. जळतो. आपल्या मनामध्ये ती विकृष्टता येते, ती जळण येते. कारण का? आपली मुळं खोलवर रुतलेली नाही आहेत. म्हणून आपल्याला त्या व्यक्तीची प्रगती, त्या व्यक्तीचं त्याला महत्व मिळते हे आपल्याला बघवत नाही. आपण जळतो. जळतो. एवढंच नाही, जर एखाद्याच्या घरी आपण गेलो, आपल्या बरोबरची व्यक्ती, आणि त्याच्या घरात गेल्यानंतर एखादी चांगली वस्तू आहे जी आपल्याकडे नाही, किंवा त्या व्यक्तीच्या औपचाराचं जे काही प्रमाण बघून आपण काय करतो? त्या ठिकाणी करपलं जातो. तोंड काळपट होते बघा. करपलं जातो. हेच नाही प्राणू, आपण अनेक वेळेला बघतो आपली मुलं आणि इतरांची मुलं, इतरांची म्हणजे आपल्याच भावकीतले, आपल्याच जवळचे, त्यांच्या मुलांच्या मध्ये आपण
आपण नेहमी बघत असतो की जर माझी मुलं प्रगती करत नाही, जर त्यांनी एक्झाम्स मध्ये स्कोरिंग केले नाही, ते मागं पडले आणि त्यांचे मार्क्स दुसऱ्याचे मार्क्स जास्त झाले, तर आपण काय करतोय? त्या ठिकाणी आपण जळतो, आपण करपतोय. बघा, करपतोय. हे असं कसं काय त्याला एवढं मार्क मिळाले, मला मिळाले? मी अनेक वेळेला बघतोय संडे स्कूल मध्ये देखील आपल्या एखाद्या मुलाला एखाद्या प्रोग्राम मध्ये चान्स मिळाला नाही, आणि का मिळाला नाही? तो मुलगा किंवा ती मुलगी त्या गोष्टीसाठी व्यवस्थित नाही, आणि त्यांच्या जवळच्या कोणत्या तरी मुलाला मिळालं तर प्रियाला आपण काय करतोय? चढतोय, करतोय. ही आपल्या मनात का विचार येते? हा विचार आपल्या मनात का आलेला आहे? बघा, कारण का आपण खोलवर ओळावलेली नाही आहोत. आपली मुळं खोलवर नाही आहे, म्हणून आपल्या मनामध्ये हा वाईट विचार येतात. आपण वाईट कल्पना करतो, आपण करतो, जळतो. आणि आज परमेश्वर म्हणतो, तुम्ही साधारण लोक नाही आहात. तुम्ही काय आहात? निवडलेले आहात. तुमची मुळं खोलवर रुतलेली आहे, खोलवर रुतलेली आहे. असा कोणताही प्रसंग आला तर ते तुमच्या मनावर, तुमच्या विचारावर काय करणार नाही? आपलं प्रभुत्व गाजवणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि एवढंच नाही, पुढे काय म्हणतोय बघा पुन्हा. हा, व त्यास मूळ नव्हते म्हणून त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. ते काय झालेलं आहे? वाळून गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याचाच अर्थ असा आहे की प्रियानो, की त्याला त्याचे मूळ नव्हते, म्हणजेच त्याच्यामध्ये तो मूळ नव्हता. याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे चांगली नोकरी नाही, त्याच्याकडे चांगलं घर नाही, त्याच्याकडे चांगलं बँक बॅलन्स नाही, बघा, त्याला देवाची ओळख नाही असेही नाही. प्रियानो, मी अनेक ख्रिस्ती लोकांना देखील पाहिलेलं आहे. देवाने भरपूर आशीर्वाद दिलेला आहे, बँक बॅलन्स आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, नोकरी आहे, चाकरी आहे, सर्व काही असताना देखील त्यांचं ख्रिस्ती जीवन वाळलेल्या जीवनासारखं आहे. बघा, त्यांच्यामध्ये तो आनंद दिसत नाही, तो उत्साहपणा दिसत नाही. त्यांचे विचार जर बघितले, ते ख्रिस्ती असल्यासारखं वाटत नाही. त्यांचं बघणं, त्यांचं बोलणं, याचं कारण काय आहे? ते ची मुळं खोलवर रुतलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुमची मुळं खोलवर रुतणं अति गरजेचं आहे. खोलवर रुतणं अति गरजेचं आहे. कारण सगळं असून देखील ते कधी समाधानी दिसत नाही, सगळं असून देखील ते कधी आनंदी दिसत नाही, सगळं असून देखील ते कधी देवाचं साक्षी बनू शकत नाही. देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही सदैव सदैव आनंदित राहावं, सदैव तुम्ही उल्हासित राहावं. त्याच वचनामध्ये 13व्या अध्यायामध्ये 21वां वचन काय म्हणते बघा. 21वां वचन, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो. अनेक वेळेला बघा आपण बघतोय, लोक भक्तीला येतात,
आणि त्या भक्तीनंतर त्यांनी जेव्हा देवाच्या आत्म्याने भरून जातात, आशीर्वादित होतात, खूप आनंदित होतात, खूप प्रसन्न असतात, खूप उत्साहित असतात. आणि हे काय आहे? थोड्या वेळासाठी आहे, थोड्या वेळासाठी. जेव्हा ते गेट मधनं बाहेर जातात किंवा ते घरी पोहोचतात, पहिला दिवस ओलांडतो, दुसरा दिवस ओलांडतो, तिसरा दिवस ओलांडतो, आणि काय होते? हे रे माझ्या मागल्याने चल माझ्या पुढे बघते. पहिल्यापेक्षा अधिक त्यांच्यामध्ये त्या गोष्टी दिसतात. का? कारण मूळ नसल्यामुळं, या ठिकाणी बायबल काय म्हणते? मूळ नसल्यामुळे थोडाच वेळ ते टिकतो, थोडाच वेळ ते टिकतात. पुढे काय म्हणते बघा. हा, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. या ठिकाणी बायबल काय म्हणते? वचनामुळे म्हणजेच काय? वचन कोण आहे? परमेश्वर. योहान 1:1 मध्ये काय म्हणते? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. म्हणजे वचन म्हणजे मी देवाबरोबर चालतो. मी प्रत्येक रविवारी भक्तीला जातो, मी देवाबरोबर चालतो, रोज प्रार्थना करतो, परंतु माझी मुळं खोलवर रुतलेली नसल्यामुळं माझ्यावरती जेव्हा एखादं संकट आलं, माझ्या कुटुंबावर एखादं संकट आलं, एखादी आपत्ती आली, एखादं अडचण आलं, तर मी त्या ठिकाणी काय करतो? लगेच लडपडतो. बघा, अनेक लोक म्हणतात, पण माझ्याच वरती हे का? ते मला दिसत नाही का? माझाच का छळ होत आहे? मी असं कोणतं पाप केलेलं आहे? ब्रानू, हेच या जगाचा अधिपती याची अपेक्षा आहे. तुम्ही हे म्हणावं. आणि हे आपण का अडकलतो? का या गोष्टी आपल्या मुखात निघतात? का आपण असं बोलतो? कारण आपली मुळं खोलवर रुतलेली नाही. हा परमेश्वर देवाची हीच इच्छा आहे. तुम्ही बोलवलेले नाही आहात, तर तुम्ही निवडलेले आहात. सर्व परिस्थितीमध्ये, सर्व अडचणीमध्ये, सर्व दुःखामध्ये, सर्व छळामध्ये तुम्ही काय करावं? सदैव आनंदित राहावं, त्याचा आभार मानावं, त्याला धन्यवाद द्यावं. आणि यासाठी तो म्हणतो, तुमची मुळं खोलवर रुतलेली असावं. कारण प्रियानो, मी अनेक अशा कुटुंबाला पाहिलेलं आहे की ज्यांची मुळं खोलवर रुतलेली नाही आहेत. ते बाप्तिस्मा घेतलेले आहेत ख्रिस्ती असताना देखील त्या विश्वासात चालत नाही. शेवटी काय होते? पण एक शेवटचं वचन वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. होशे त्याचा 9वा अध्याय आणि 16वं वचन बघा. होशे त्याचा एफ्राईमावर तडाखा बसला आहे. काय म्हणते? एफ्राईमावर तडाखा बसला आहे. त्याचे मूळ सुकून गेले आहे. त्यास फळ येणार नाही. त्यास संतती झाली तर त्याच्या गर्भाशयाची ते प्रिय फळ मी मारून टाकेन. हालेलुया. जर फळ रुतलेलं नाही, जर मूळ रुतलेलं नाही, हालेलुया, जर मूळ खोलवर रुतलेलं नाही, तर प्रियानो, त्यांचं शेवट आपण बघतोय. अनेक अशी ख्रिस्ती कुटुंब आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण बघतोय त्यांचं काय होतं, काय झालं, कसं झालं, सगळं संपले. अनेक मी बघितलेलं आहे, पालक वर्गामध्ये असं झालेलं आहे. अनेक देवाची जे सेवक म्हणतात त्यांच्या जीवनात असं घडलेलं आहे. सगळं काही संपुष्टात आलेलं आहे, कारण त्यांची मुळं खोलवर रुतलेली आहे.
आज जर आपली मुळे खोलवर रुतली तर प्रियानो, या जगातला कोणता मोह, माया, लोभ, वासना, व्यसन किंवा कोणताही छळ, कोणताही परिस्थिती आपल्याला काय करणार, त्याला आपण शरण न जाता त्याच्यावर आपण मात करून विजयी ठरणार. हालेलुया, हालेलुया. जर आपली मुळे खोलवर रुतलेली आहे तर या सगळ्यावर आपण काय करणार आहोत, विजयी ठरणार आहोत. आणि देवाची हीच इच्छा आहे. म्हणून तो विदुनाला काय म्हणते की सगळे बघा, मोठा घोळका येतो, ही सगळे घोळका आहे. जेव्हा तो सांगतो त्यावेळेला किती लोक गेले, 22,000 लोक परत गेले. आणि 10,000 देखील काय होते, फक्त ते युद्धाच्या तयारीसाठी नव्हते. बघा, जे हत्यार घेऊन त्या तयारीतच ते पाणी पेत आहे. प्रसंग येणाऱ्या सर्व प्रसंगासाठी मी तयार आहे, त्यांना मात्र तो निवडतो. ते फक्त 300 होते. आज प्रियानो, तुम्हाला कोणत्या लोकांमध्ये तुमची गणना व्हावी हे तुम्हीच ठरवा. हालेलुया, हालेलुया. त्या 22,000 काय 300 लोकांमध्ये हे तुम्हाला ठरवायचं आहे. राज तुम्हाला कोणत्या लोकांमध्ये राहायचं आहे? 22,000 मोठ्याने. मग जे काही 20,000 राहिले, 22 मधलं किती गेले, 30 मधलं 22 केल्यानंतर 10,000 राहिले. ते 10,000 पाहिजे नाही तर मग कोणती पाहिजे? 300 मध्ये. आणि यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकून परमेश्वराला शरण जाऊया. आणि आजपासून देवाला आपण वचन देऊया की आपलं गुप्त जीवन जे आहे ते अधिक आणि अधिक परमेश्वरामध्ये पण घालूया. कारण आपण नेहमी एखाद्या सुंदर वडाच्या झाडाला म्हणा, आंब्याच्या झाडाला म्हणा बघतो, किंवा नारळाच्या झाडाला म्हणा, त्याची मुलं खोलवर आहे, ते तितक्या सुंदर रीतीनं बाहेर वाढलेले आहे आणि फळ देणारे आहे. आज आपण त्यासारखं व्हावं म्हणून आपली मुळं येशू मध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये खोलवर रुतवण्यासाठी आज पवित्र आत्म्याची अभिषेक मागा. कारण स्तोत्र 51 मध्ये दावीद म्हणतो, प्रभू तू मला स्थिर असा आत्मा दे, तू मला स्थिर असा आत्मा दे. जे काही तू दिलेलं आहे ते काढून घेऊ नकोस, तर त्याची वाढ कर. आज तुम्ही देखील देवाजवळ त्या स्थिरतेच्या आत्म्याची मागणी करा. जो आत्मा तो दिलेला आहे त्याची वाढ व्हावी म्हणून देवाजवळ विनंती करा. त्याच्याजवळ माखा प्रियानो. कारण तो म्हणतो माखा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, माखा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे ते तुम्हाला सापडेल. आज प्रियानो कुठं शोधण्याची गरज नाही, ख्रिस्तामध्ये शोधा, ते तुम्हाला सापडेल. आज कोणाकडे जाऊन कोणाचं दार ठोकण्याची गरज नाही, तर आज ख्रिस्ताचं दार ठोका, तो तुमच्यासाठी उघडेल. कारण तो सदैव तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, तुमच्या जवळ येण्यासाठी तयार आहे. म्हणून येशू योहान 14 मध्ये म्हणतो, मी पित्याजवळ विनंती करेन आणि तो तुम्हाला ते कैवारी पाठवून देईल आणि ते तुम्हाला सर्व काही शिकवेल. आज प्रियानो परमेश्वराजवळ विनंती करून मागा आणि त्याच्याबरोबर राहा, त्याच्याबरोबर चाला. लहार दीर चंद्रेश्वर खार दी प्रभू निय बहार दा हर दीर हार खार दी. हालेलुया जीसस, हालेलुया, 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 हालेलुया,
Touch them and heal them, O Lord Jesus. Set them free, O Lord. हो माझ्या देवा, प्रत्येकाला तुझ्या अभिषेकाने तू भर, प्रत्येकाला तू मोकळं आणि स्वतंत्र कर प्रभू. आणि आजपासून तुझ्यामध्ये खोलवर मुळावलेले होते, हीच मी तुझ्या चरणी विनंती करतो. आमेन, आमेन, आमेन. यावेळेला प्रभू परमेश्वराजवळ जे येशूने आपल्याला त्याची प्रार्थना शिकवलेली आहे, आपण विश्वासाने समजून एका आवाजात म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझेच राज्य जसे स्वर्गात तसे या पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आता मास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋण मास सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून तू सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. त्यावेळेला आपण सर्वजण आपल्या मना वाकून प्रभू परमेश्वराकडे त्याचा आशीर्वाद मागा की प्रभू आम्हाला खोलवर तुझ्यामध्ये मुळावलेली आज लोक तू बनवू, तुझ्या विश्वासामध्ये आम्हाला वाढावं, म्हणून सदैव आमच्या संगतीनं तू राहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचं संरक्षण करू. परमेश्वर आपला मुख प्रकाश पाडू व कृपा करू. परमेश्वर प्रसन्न मुख करू आणि तुम्हाला शांती देऊ. परमेश्वराची कृपा, परमेश्वरची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. परमेश्वर राखत, परमेश्वर राखत, परमेश्वर राखत. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. हालेलुया, हालेलुया, आमेन.